या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ FTI 9.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो नमस्कार. FTIच्या या रेडिओ स्टेशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी तुमचं रेडिओ मैत्रीण मोनिका मेहकरे तुमचं स्वागत करते. श्रोतेहो, महिला सबलीकरण अंतर्गत या मालिकेत स्वयंपूर्णा म्हणून आज मी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलाय आरती करंजवणे यांना. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आरती करंजवणे अर्थात महिलांनी महिलांसाठी केलेल्या कामाची दखल करणाऱ्या माझ्या ओळखीतल्या असं मी म्हणेल, आणि नक्कीच श्रोतेहो आता तुमच्याही ओळखीतले अशी एक आपली मैत्रीण असं मी म्हणेल. आरती करंजवणेंची ओळख खरं तर आरती ताई म्हणून भरपूर ठिकाणी झालेली आहे आणि समाजातल्या भरपूर घटकात त्या आपलं काम करतात. आरती ताई, आता तुम्ही आता मागची कितीतरी वर्ष समाजातल्या वेगवेगळ्या घटकात काम करताना मी तुम्हाला पाहिलेलं आहे, मी तुम्हाला जाणलेलं आहे. मला ते विचारायचं की तुमचं बालपण कुठलं होतं? माझं बालपण म्हणजे माझा जन्म 85ला झाला. वडील माझे एज्युकेशनला होते. मग नंतर आम्ही 4-5 वर्षाचा असताना पुण्यात आलो. पण पुण्यातलंच वळण नको, गावाकडची माहिती पाहिजे असं पूर्वी आजोबांचा वगैरे असा अट्टास असायचा. तर त्यामुळे मग आमचं गावाला 1ली ते 4थी शिक्षण माझं हरगुडी म्हणून गाव आहे तिथे झालं. त्याच्यामुळे गावातल्या सगळ्या बायका मुलं, गावातली कामं, सगळ्यांबरोबर कसं राहायचं, नातेवाईकांबरोबर कसं राहायचं, हे असे छान आमच्या जुन्या लोकांमुळे वळण लागलं, काम करायची सवय लागली. एकत्र कुटुंब पद्धत कशी असते आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपण कसं त्यांच्यात वावरायचं, तर त्याच्यातून आम्हाला मिळालं. मग तिथून पुढे आमचं पुण्यात वडील असल्यामुळे मग मी पुढे शिवाजी मराठा या शाळेमध्ये 10वीपर्यंत शिक्षण केलं आणि तिथून 11वी-12वी माझे SNDTला झालं. बरोबर. आणि 12वी माझं अर्धवट राहिलं. पूर्वी लग्न लवकर करायचे त्यामुळे माझं लग्न झालं आणि शेवटचे पेपर राहून गेले. त्याच्यामुळे माझं शिक्षण 12वीच सांगता होतं. अगदी आहे. म्हणजे तुम्ही आता जे म्हणले की संस्काराची खरीची दोरी ही लहानपणीच तुम्हाला मिळाली. एकत्र कुटुंबातून कसं राहायचं, कसं वागायचं, वळण काय असतं ते तुम्हाला लहानपणीच, जे ते म्हणतात ना, लहानपणीच ते बी रुजलं गेलं तुमच्यामध्ये. थोडंसं पुढे येऊया. लग्नाचा विषय तुम्हीच काढलेला आहे. कुठल्या वर्षी? माझं 18 पूर्ण झाले, 19 वर्ष लग्न. अगदी त्या काळात म्हणतात खूप लवकर ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आली आणि तुम्ही ती पेलवलीच नाही. विषय आपला हा आहे की समाजाबद्दल तुमचं जे ध्येय आहे आणि समाजाबद्दल तुमची जी भावना आहे ही कधी आणि कशी रुजली? मग लग्न झालं माझं, मग मी बावधनला गेले. त्यावेळेस बावधन गाव म्हणजे काहीच सुधारणा नव्हती. की एक कोथरूडच्या डोंगराच्या पलीकडे बावधन गाव आहे. इकडे आलं की कोथरूडला सगळीकडे जगमगाट आणि माझं SNDT कॉलेजला आणि तिथेच आई वडील राहायचे. आणि इकडे आले की काही सोय नाही, म्हणजे पाण्याची सुद्धा सोय नव्हती. अशा गावात दिलेलं. पण एक आता खेडेगावी राहिल्यामुळं ते संस्कार होतं त्यामुळे आम्ही त्यांच्यातही चांगलं राहिलो. मग नंतर मग मुलगा झाल्यावर आई माझी सारखी म्हणायची की नंतर मुलं मोठी झाली की वेळ जाणार नाही, त्यांची शाळा वगैरे सुरू झाली की मग नंतर एकटंच राहणार, तर तू काहीतरी कर, म्हणजे हे शिक्षण नाही तर दुसरं काहीतरी. पण आमच्या गावामध्ये पुढे शिकून नाही देत, काही नाही, काहीच नव्हतं, नोकरी नाही. एक काळ असा होता की मुलीचं लग्न झालं म्हणजे जबाबदारी झाली, पुढच्या शिक्षणाची पण जबाबदारी नाही. मग मी असं बसल्या घरी विचारलं. मग मिस्टर म्हटलं घरात बसून काय करायचं असेल तर कर. मग मी पार्लरचा कोर्स निवडला. पार्लरचा कोर्स केला. मग त्याच्यातून मी काही पोस्ट ग्रॅज्युएशन, ABTC, CDSCO अशा सगळ्या परीक्षा दिल्या. म्हणजे मिस्टरांनी तेव्हा मला वाव दिला, ते शिकले. मग त्याच्यातून मग मी त्या भागात पार्लर माझं एकटीच होतं आणि तिथेही खूप मुलींना शिकायला वाटायचं.
काहीतरी करू वाटायचं. मग तेव्हा मी घरगुती हळूहळू पार्लर चालू केलं आणि मग ते चांगलं इन्स्टिट्यूट सारखं झालं. तर त्याच्यात जवळजवळ 50 मुली माझ्याकडे शिकून गेले. पण मी असं की ज्याला जशी गरज आहे, कोणाकडे पैसे नाही आहेत, कोणाचं काय, तशा मुलींना मी शिकवलं. पैशाकडेच नाही बघितलं की कारण म्हणलं आज थोडंफार मुली पायावर उभं राहिल्या तर त्या एक महिला शिकली तर पूर्ण फॅमिलीला शिक्षित करते. तशा दृष्टीने मग मी त्या मुलींना शिकवलं आणि आज त्यातल्या जवळजवळ 25 मुलींचे चांगल्या प्रकारचे पार्लर चालू आहेत. आणि शिलाईचा त्यांनी जोडधंदा मी त्यांना सांगायचे बाबा टेलरिंग करा. खेडेगावात बऱ्याच मुली केलेल्या आहेत. तुम्ही बाकीचं काय काय त्याच्या जोडीला पिको फॉलचं शिका. असं करत म्हणजे त्या मुलींनी केलं आणि ते मला आवडलं. तिथून पुढे माझं की महिला सबलीकरण काय आहे आणि कशामुळे महिलांना उत्तेजित केलं महिला करू शकतात त्याच्या डोक्यात माझी टीप पेटली. तर तिथून पुढे माझ्या त्याच्या कामांना सुरुवात झाली. बरोबर आहे. एक तुमचं माहेर असं की अगदीच सातच्या घरात आणि एक सासर असं की जिथे तुम्हाला वाट मिळाली की तुम्ही काहीतरी करा. तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला साथ दिली आणि त्याच्यात तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं की मी शिकू पण शकते आणि मी शिकू पण शकते. हा जो प्रण तुम्ही घेतलाय त्या 50 मुलींपासून आपण सुरुवात केली की तुम्हाला दिसलं की मुलींना काहीतरी शिकवलं म्हणजे त्यांना एक नवीन आयुष्याला मार्ग मिळतो. चांगल्या अर्थी एक मुलगी शिकली तर अख्ख्या कुटुंबाचं भलं होतं असं आपण म्हणतो. त्याच्यात पुढचा टप्पा असा आला की तुम्ही थोडंसं समाजाकडे वेगळ्या नजरेने बघायला लागला. ते असं की समाजात काहीतरी वाईट होतंय किंवा समाजाला कशाची तरी कमी होते. जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे तिथे मला आरती ते दिसल्या. अशी एखादी घटना तुम्ही सांगू शकता की तिथे असं वाटलं की तुम्हाला असणं अपेक्षित होतं. माझा मुलगा 10वी पास झाला आणि त्यावेळेस त्याला 85% मिळाले. 80च्या पुढे मिळाल्यावर त्यावेळेस 15,000 स्कॉलरशिप मिळायची. तर मग मी तेव्हा फॉर्म आणला भरायला हे केलं तर माझे मिस्टर त्यांचे मित्र बसले तर नाही म्हणे नाही भरायचा वगैरे. तर तेव्हा मला भरता नाही आला तो आणि मी पण नाही भरला. पण मला वाईट वाटलं की माझ्या मुलाने मेहनतीने एवढे बिना क्लासचे पैसे म्हणजे मार्ग मिळाले होते. पण त्याच्या स्वतःचं त्याला बक्षीस मिळालं नाही. मग त्याच्यावरून मी आपली मनातही करायचे. मग नंतर बऱ्याच महिलांचं तसं व्हायला लागलं. मग मी महिलांना एकत्र करायचे. मग बचत गट तयार केले. जवळजवळ मी 60 बचत गट तयार केले. त्या बचत गटातून मग महिलांना असे मीटिंग वगैरे व्हायच्या की वेगवेगळे क्लासेस, नथीचे क्लास, आडीवरचे क्लास, तसेच पेंटिंगचे, फेटे बनवणं, जसे सीझन असतील राखी वगैरे असे खूप क्लासेस घेतले मी. मग त्याच्यातून त्या मुलींचे उद्योग सुरू झाले. नथ वगैरे अजूनही काही मुली बनवतात. घर बसल्या बसल्या ब्लाऊज करायला लागल्या. नाही कोणाचं केलं तरी स्वतःचे 2,000 रुपये ते स्वतः कमू लागले. स्वतःचा ब्लाऊज केला तरी असं केलं. मग तेव्हा मी महिलांना ते पण सांगितलं की स्वतः फॉर्म भरायला शिका. मग ऑनलाईन असेल तर तुम्हाला वेबसाईट देईल. त्याच्यात तुम्ही म्हणजे घाण बसू नका. आत्ताचे नवरे वगैरे लक्ष देत नाही. जाऊ देत नंतर हे करू. पण अशा मुलांना मिळालेले स्कॉलरशिप मग त्याच्यातून जी मुलं 10वी 12वी पास झाली त्यांना त्यांची स्कॉलरशिप मिळून देणं. जी मुलं परदेशात चालली त्यांनाही 3-3 लाख रुपयाचा निधी होता तो सुद्धा आम्ही सुचवले. तर तसे त्या लोकांना शिक्षणासाठी मिळतात आणि ते पण परत द्यायचे नाही तेही माहिती नव्हतं. ती माहिती करून त्या लोकांना त्याची पण मदत झाली. परत आमच्या बाजांमध्ये रेशनिंग नव्हतं. मग रेशनिंग का बंद झालं काय कोणाला सांगताच येत नव्हतं. मग तहसीलदारांची वगैरे भेट घेतली आणि तर ते बंद झालं. त्यांनी काही कारण सांगितलं नाही. पण खूप गरीब लोक होते. कामगार वर्ग खूप होता. मग अशा लोकांना जवळजवळ 500+ अशा लोकांना मी स्वतः जिल्हा परिषदला जाऊन तहसीलदारांच्या मीटिंग घेऊन आणि स्वतः सगळ्या गावात फिरले. लोकांचे फॉर्म जमा केले. ते जमा करून तिथे सबमिट केले. मी सकाळी 11ला जायचे 6 वाजेपर्यंत बसायचे. माझं पुढच्या प्रश्न हाच आहे की वेळेचं नियोजन कसं करायचं. मग तसं घरातला आवरून वगैरे जायचे. मुलीही साथ द्यायची मला आणि मग ते करून त्यांचे नंबर काढून आणले आणि तिथून पुढे मग रेशनिंग चालू केलं. पहिलं चालू नव्हतं दुकान नाही म्हणून मी वारजेल चालू केलं. वारजेचं आता बंद करून आता बावधनमध्ये दुकान आले. आता जवळजवळ 500+ पुढे लोकांना धान्य फ्री मध्ये मिळायला लागले. बरोबर. तसं महिलांसाठी एकंदर तुम्ही अभ्यास कसा करता. जर एखाद्या वेळेस जसं तुम्ही म्हणाला की तुमच्या मुलासाठी एक तो चान्स चालून आला होता की त्याला छान स्कॉलरशिप मिळाली असते, एक अमाऊंट मिळाली असते. अशा निधी अशा योजना तुम्ही कुठे शोधता. मग आता हे बचत गट
मध्ये आणि बचत गटाच्या ज्या महिला असतात ज्या आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्याकडे खूप स्कीम आलेल्या असतात. मग त्यांच्याकडे मीटिंग केली की आपल्याला वरचीवर कळत असतं. मग त्या कशा करायच्या, काय करायचं, आपल्याला काय त्यातलं माहिती नसतं. सगळं शिकून घ्यायचं आणि मग ते पुढच्यांना शिकवायचं की बाबा आपण करून दिलं तर पुढचा माणूस अजून बांगल्यासारखं राहील. ते नको म्हणा की तुम्ही शिका आणि अजून 4 महिन्यांना शिकवा. त्यामुळे आपोआपच महिलांच्यात प्रगती होईल आणि प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक स्कीमचा आपल्याला उपभोग घेता येईल. बरोबर आहे. अगदी योग्य बोलला तुम्ही. आता जसं पावसाळा चालू आहे, सीझन जसं बदलतात तुम्ही म्हणते, तर मग महिलांनी जसं सीझननुसार जसं कशी तुम्ही म्हणाला की आता तुम्हाला राख्या बनवणं किंवा पुढे दिवाळी तर फराळाचे पदार्थ करणं, ह्या महिलांना उद्योगापर्यंत माहिती ह्याच्या पुढची जी वाटचाल आहे ती आली व्यवसायाची, देवाणघेवाण, पैसा, ह्याचं कसं तुम्ही ट्रेनिंग देता किंवा असं काय त्यांना सुचवतं की पुढे त्यांना प्लॅटफॉर्म कसा मिळतो त्या बनवलेल्या वस्तूंना? ऑनलाईन वगैरे शिकवायचं. ऑनलाईनला तुम्ही ऍड टाका. परत वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही टाकून जाते, ग्रुपमध्ये टाका. माझ्याकडे आले तर मी ठेवते, स्टेटसला ठेवा. असं करत करत त्यांच्याकडे येतात. तर छोटे छोटे दुकानदार त्यांना जाऊन तुम्ही भेटा. एक महिला होती, तिला तिचे मिस्टर काहीच करून देत नव्हते. त्यांच्या गायांचा गोठ्यांचा हे होतं, पथोडमध्ये राहणारा व्यवसाय होता. तर मी तिला म्हटलं, अगं म्हणजे तुला उलट खूप छान आहे, तू गौऱ्या कर आणि त्या वाळव म्हटलं, छोट्या छोट्या कर आणि होम कुंडाला, पूजेला, श्रावण महिना तू त्या स्टेटसला ठेव. आता तिच्या एवढ्या गौऱ्या जातात की ती म्हणाली खरंच मला बसल्या जागी म्हणजे तुझ्या सासूला उद्योग मिळाला आणि तिलाही मिळालं. बसल्या बसल्या गौऱ्या हे करायच्या आणि लोकांना त्या श्रावणात सगळ्याच झाल्या घरी आपल्याला लागतात छोट्या मोठ्या पूजेला, धूप लावायला. तर त्या सुद्धा तिचा चांगला व्यवसाय चालू झाला. म्हणजे असं आहे की ज्या गोष्टी आपल्याच अवतीभोवती असतात पण आपल्याला समजत नाही, कळत नाही की नेमकं काय याच्यात करायला पाहिजे. सतत तुम्ही असे सेमिनार घेतात, वर्कशॉप घेतात, ह्या तिला ज्या ते जमतात कुठे नेमक्या? मी असंच माझं एक ऑफिस केलंय चौकात. मग तिथे बोलवते. एक मानदेशी फाउंडेशन म्हणून केलं, त्या पण मॅडम आहे, त्यांच्या माझ्या क्लासमेटच निघाल्या. त्यांच्याकडे भरपूर क्लासेस असतात. मग त्यांनाही मी त्यांच्याकडे चौकशी करते. आता माझं तेच चालू आहे की काही बायका होतात घरगुती आम्हाला उद्योग पाहिजे, तर हे युनिफॉर्म शिवायचे, तसेच बाकीचे काय काय एप्रन्स असतात, टिपा मारायच्या म्हणजे रेडीमेड काही असतात ड्रेस वगैरे, तर तसं पण एक काम येतंय. तर ते पण मला घरी बसल्या बसल्या महिलांना म्हटलं दिलं तर त्यांना तो बाकीच्या सीझन मध्ये सुद्धा होऊ शकतो ना. त्यांना टेलरिंग काम वगैरे येते तर त्या करू शकतात. आता तो सुद्धा माझा एक प्रयत्न चालू आहे. अगदी. आता आपली मुलाखत चालू आहे, आपल्या महिला श्रोत्यावर्ग हे ऐकतात, तर त्या पण घरी बसल्यात, मे बी त्या आता ही मुलाखत ऐकून इन्स्पायर होतील, त्यांना प्रेरणा मिळेल. तुम्ही घरात बसून काय काय करू शकता, एक 2-3 उदाहरणं सांगता प्लीज? मी आता तेच सांगितलं ना, घरात बसून तुम्ही मच्छरदाणी वगैरे असतात, परत युनिफॉर्म असतात, तर ते लोक कटिंग वगैरे करून देतात. तर ते तुम्ही घरात बसून ज्याला टेलरिंग काम येते तर ते घरात बसून करू शकतात. काही लोक आकाशकंदील रॉ मटेरियल मिळतं, ते तुम्ही बसल्या बसल्या आकाशकंदील बनवून सुद्धा देऊ शकता. आणि आता सण येतात त्याच्यामुळे आपली जे खवय्ये आहे, काही बायका बसल्या बसल्या ते गणपतीचे पेटे वगैरे ते बनवतात, काही चौरंगचे कव्हर बनवतात. असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ते तुम्ही बनवू शकता. नंतर काहींना आता आमच्या गावाकडे एक वहिनी आहे, ती पण अशीच म्हणायची मला काय करायचं वगैरे, तर ती कुरड्या पापड वगैरे करायची. आता तिची अक्षरशः सहसा यावेळेस कालच मी परवा गेली ते गावात, ती म्हणे म्हणजे यावेळेस 6 पोती गहूच्या मी कुरड्या विकल्या आणि शेवळी पण, शेवळी कुरडी. आणि मग त्यांना तसंच सांगितलं, गाव आमचं असं खेडेगाव ते, तर म्हटलं तुम्ही ऑर्डर वगैरे घ्यायचं, गावाला लोक आले की नाही का, आता गावाला लोक आले की मग त्यांना ऑर्डर देतात की आम्हाला नॉनव्हेज बनवून द्या, व्हेज बनवून द्या जेवायला. तसं पण उद्योग बरोबर बसल्या बसल्या करू शकतात. परत एक कोर्स आहे माझ्या आता 2-3 मैत्रिणींनी केला, तर तो पूर्ण आपला हॉटेलिंग वगैरे घरी बसून पण मेजरमेंट्स 6,000-5,000 फी असते, तर ते पूर्ण शिकवतात. ते जे म्हणतात क्लाउड किचन वगैरे, हा तोच प्रकार आहे. क्लाउड किचन सारखाच आहे, पण तो असंच एक संस्था शिकवते महिलांसाठी. आणि त्याच्यातून आहे ना, म्हणजे आपल्याला अगदी मेजरमेंट घेऊन व्यवस्थित किती पदार्थ पाहिजे, किती
आपला त्याच्यातून किती खर्च झालाय, त्याच्यातून कॉस्टिंग किती, काय सगळं निघून आपल्याला किती प्रॉफिट आहे पूर्ण शिकवते. त्याच्यातून आता माझ्या 2-3 माझ्या एका मैत्रिणीची फॉर्म मध्ये गेली, 2 मुली होत्या. तर तिने पण एवढं छान जाऊन बसवलं आणि जे छान करेल त्यांना त्यांच्याकडून क्लाउड किचनचं किट, परत भांडी सगळं फ्री मिळतं. काय म्हणता? हो, अशा पण गोष्टी आहेत. तर आपल्याला जेव्हा गरज असेल त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर मी नक्कीच त्यांना नंबर देईन. आणि ते हिंगणेसी शिक्षण संस्था आहे कर्वेनगरला, तिथे अजून कुठे असं 20-20 जणांची बॅच असते, 6,000 5,000 फी असते. पण तुम्ही कुठलाही उद्योग त्या ह्याच्यातून घरी बसल्या बसल्या करू शकता, नाही तर मोठ्या प्रमाणावर करू शकता. तुम्ही कुठे कॅन्टीन चालू शकता, म्हणजे इतका कॉन्फिडन्स त्याच्यात येतो. कमाल आहे, कमाल आहे. एक महिला म्हणून तुम्ही आता जो माझ्या 2 दशकं तुमची जी गेलेली आहे ती भरपूर महिलांसोबत तुमची गेलेली आहे. तुमच्या आयुष्यात ते चढ उतार आले असतील, अशी कधी घटना तुम्ही सांगू शकता की जी तुमच्या मनाला भावली आणि असं वाटलं की माझ्या आयुष्यात झालं हे अजून कोणासोबत होऊ नये, असं काही घडलं तुमच्यासोबत? हा, म्हणजे आमचं व्यवस्थित सगळं चाललेलं होतं आणि माझ्या मिस्टरांना, माझा मुलगा डिप्लोमाला फर्स्ट इयरला असताना स्ट्रोकचा त्रास झाला. मग ते स्ट्रोकच्या त्रासाने त्यांची एक बाजू, डावी बाजू पॅरालिसिस झाली होती. नंतर दवाखाना वगैरे सगळं, ब्रेनचं ऑपरेशन झालेलं. मग तसं करत एकदमच एक घर बसल्यासारखं झालं अगदी. पण त्याच्यात काही माझा मुलगा, आम्ही म्हणजे खचून नाही गेलो. आधी खूप टेन्शन यायचं, डोक्यात विचार यायचे काही काही. पण ही घटना खूप म्हणजे अनपेक्षित होती ना, की जे एक नॉर्मल तुमचं संसार चालू आहे, म्हणजे निवांत होता. बाबा 10वी-12वी झाली, आता डिप्लोमा चालू झालाय, म्हणजे बाबा असल्यावर थोडं टेन्शन. बरोबर. ती पण जबाबदारी एकदम येऊन पडली. मग त्याच्यातून पण खचून नाही गेला. मग त्याने आता आपल्याला तर 2-3 वर्ष डॉक्टर म्हणले खूप लक्ष द्यावं लागेल. मग गलत काम वगैरे काही नाही. माझ्या मुलांनी काय केलं, कॉलेज सोडलं आणि आमची जागा होती तिथे मग म्हणलं मी हॉटेल चालू करतो. कारण नंतर लोक खूप त्रास द्यायला लागले, आपल्या जागा वगैरे असतात सगळं असतात. मग आता वडीलच घरी बसले म्हणून विनाकारण इथेच विकायला आणि इथेच काय कर, अतिक्रमण कर, अशा गोष्टी वाढल्या येतात. आणि सगळे ओळखीचे लोक असले तरी आपल्याला काही, आपण आपल्या वडील व्यवसायाचा तर पुढचा फायदाच घेतो. त्यामुळं खंबीर राहिल्याचा काही उपयोग नाही. मग त्यांनी तिथे हॉटेल चालू केलं, चहाचं. ते IT कंपनी वगैरे झाल्या. बरोबर. 1 लिटर पासून त्यांनी हळूहळू 40 लिटर चहा वगैरे असं करत. मुलगी माझी 10वी झाली. मग तिला पण आम्ही ठरवलं होतं की मेडिकलला जायचं. पण मग तिलाही आम्ही म्हटलं की बाबा तुला आता म्हणजे आपल्याला डोनेशन भरण्यासारखं तर काही नाही. पण मग माझ्या मुलांनी खूप छान साथ दिली. त्यांनी म्हणजे अक्षरशः क्लासची 60,000 फी होती, ते तिथे इन्स्टॉलमेंट करून घेतले, 5-5 हजार रुपये किती भरले. असं करत गेला. तिलाही देवाच्या कृपेने तिचाही नंबर लागून गेला. ती MD झाली. आणि माझ्या चांगले जण बसवला. नंतर पुढचं शिक्षणही त्यांनी BA झाला. त्यांनी पुढचं शिक्षण केलं आणि बऱ्याच जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी घर पण सांभाळलं. पण मग याच्यातून मी एक थोडीशा आपल्या ओळखी वाढवल्या, राजकारणाच्या याच्यात थोड्या ओळखी वाढवल्या. असं झालं तर आपल्या लोकांपर्यंत ओळखी झाल्या तर आपल्याला पुढे एक आपल्या जागा असतील काय असतील तर तिथे आपल्याला त्याचा फायदा होईल, सपोर्ट होईल. तरी मुलाला माझा सपोर्ट होईल. त्याच्यामुळे मी मुलाच्या मागे उभी राहिली. पण एक सांगू नका, म्हणजे जे तुम्ही प्रवास सांगितला हा धाडसी निर्णय आहे. दिसतंय की तुमचे मिस्टर म्हणजे घरात होते, एक तुमची जबाबदारी तुमच्यावर होती. 2 मुलं अशा वयात होते की त्यांना काहीतरी बनायचं होतं, त्यांचा डिग्री सुद्धा त्यांच्या हातात नव्हता आणि बाई म्हणून खंबीरपणे उभं राहणं हाच एक पर्याय तुमच्याकडे राहिला होता. आणि तेवढ्यावर तुम्ही थांबल्या नाही तर त्याला जोडून समाजाशी तुमचं जे नातं ते तुम्ही अजून घट्ट केलं. त्याच्यातूनच आपल्याला दिसतं ना की वेळ आली तर महिला सबलीकरण केलं तर कधी पण चांगलं. आणि महिलांनी, पुरुष तरी एक वेळ लगेच व्यसनात जाईल, काय करेल, पण महिलांना तसं करून चालत नाही. तसं महिलांनी काहीतरी केलं, उद्योग केले, अशा खूप महिला यायच्या. पण त्याच्यातून पण प्रत्येकाला काहीतरी मार्गदर्शन कर, तू हे कर, तू ते कर, असं करत बरेच महिला म्हणजे आल्याच तुमच्याकडे अशा चालत की आरती काहीतरी सुचवा आम्हाला, म्हणजे फार कष्टात आहे मी, अशा वेळेला तुम्ही काय सल्ला दिला? आता मागे एक असे चालेल एकदम, म्हणजे त्यांना मुलंच नव्हती आणि त्यांचे मिस्टर पण गावाला असायचे. नंतर ते अचानक गेले.
मग नंतर तिच्या मालकीची मैत्रीण माझी तिची नणंद येते त्या बांधून. मग त्यांना मी मग म्हणलं की आता काय त्या खचून गेल्या, काय करायचं काही कळेना. त्यांच्याशी बोलले तर त्यांना बोलायला पण म्हणजे कळत नव्हतं, म्हणजे ते टेन्शन मध्येच होते. मग नंतर त्यांनी मी असंच एक महिलांचं ऑफिस होतं तिथं चौकशी केली आणि त्यांना तिथं बोलली वगैरे. मग त्याच्यातून त्यांनी मग महिलांचा योगा होता LMD चौकात, तिथे योगाला पाठवायला म्हणलं तुम्ही जा. थोडे योगाने पण त्यांचं मेडिटेशन वगैरे झालं फरक पडेल. आणि मग एका ऑफिसमध्ये त्या लागल्या तिथं. मग त्याच्यातून आता म्हणजे बरेच सावरले. म्हणजे त्या म्हणल्या आता मला काही नाही वाटत की निदान बरं वाटत. स्वतःचे 2 रुपये त्यांना यायला लागले आणि 2 रुपये हातात आले की बायकांची बुद्धी पण चालते. तसं होऊन जातं. पैसा हा महत्वाचा. जर आता तुम्ही या जनता आहेत आणि उद्याची सोय तुम्हाला करायची किंवा उद्या येणारं संकट तुम्हाला माहिती नाही, तर 2 पैसे मागे असणं खूप महत्वाचं आहे. अजून एक माझी सीमा पाठक म्हणून मैत्रीण होती. तर ते शिंदेनगरमध्ये होते आधी राहायला. मग तिचं पण तसंच झालं. तिच्या मिस्टरांचा जॉब सुटला आणि छोटीच मुलं होती, ती मुंबईवरून इथं आले. मग काय करायचं ते काही कळत नव्हतं. मग ते म्हणले मी पूजेचं वगैरे करतो, पण त्यांना पूजेचं वगैरे स्टार्टिंगला काही येत नव्हतं. मग मी पार्लर करायची, ती खाली येऊन बसायची गप्पा मारत. मी तिला म्हणलं करते का तू पार्लरचं वगैरे, तर तिला काही इंटरेस्ट नव्हतं. मग मी नंतर तिला एक माझी अजून एक मैत्रीण होती, तिची मुलीचे मिस्टर गेले होते. मग तिच्या मुलाला सांभाळायला कोण नव्हतं आणि तिला जॉब करणं गरजेचं होतं. ARD मध्ये तिला असाच पार्ट टाइम मिळाला. बरोबर. मग मी तिला म्हटलं तू हिचा मुलगा सांभाळ. तुम्हाला किती सहज गोष्टी सुचतात, म्हणजे न थांबता तू काहीतरी करू शकते. आणि अट एवढीच आहे की तिला म्हणजे त्यांना बाहेर पण पडायचं नाहीये, पण 4 पैसे त्यांना पण हवे. तिची पण 2 मुलं होती ना, 3 मुलं. आणि तिचा ना अभिमानाचा पैसा असंही नाही की तिला सांभाळ म्हटलं. मग ती पण निवांत झाली आणि हिचाही वेळ जायला लागला. तो मुलगा दिवसभर अगदी 8 वाजेपर्यंत म्हणलं तरी ती सांभाळा. अशी करत करत तिच्याकडे 5-6 मुलं झाली. म्हणजे तिचं पाळणा घरात छान झालं. मग त्याच्यातून पण तिला खूप फायदा मिळाला. तिथे कमाल कल्पना आहे तुमची. आणि सहज बोलून तुम्ही त्याला तुम्हाला हे लक्षात येत नसेल की त्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये सावरलेलं आहे. हे करताना काही छंद जोपासले तुम्ही? मला छंद जोपासायचा म्हणजे असंच मैत्रिणींबरोबर फिरणं वगैरे, बाहेर जाणं, तेवढंच. बाकीचं काही नाही. अजून घरातलंच चाललंय एक जबाबदाऱ्या घरातल्या आणि बाहेरच्या इक्वल आहेत तुमच्यासाठी. तुम्ही काही वेगळं केलं नाही. छंदाला पण विशेष गाण्याची आवड आहे मला. तर ते आता लॉकडाऊन मध्ये मी कराओकेवर वगैरे म्हणायची. त्याच्यानंतर काही मग नंतर परत काही झालंच नाही. फिरायला आवडतं तर जाते, पण फिरायला म्हणजे जाते. मैत्रिणींचा, माझ्या शाळेतल्या मैत्रिणींचा, बहिणींचा ग्रुप आहे. मग 8 दिवस 15 दिवस मग कधी वर्षातून एक ट्रिप करायची. आणि ते आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा आपण रोज एकच एक ते म्हणतो की दळण दळतो तर काहीतरी वेगळं, तर तो म्हणजे छंद. आणि छंदाला मरण नसतं. एक ट्रिप जरी करून आली की नवीन ऊर्जा आपल्याला येते आणि मग नव्याने कामाला लागतो. घरातला आपला तिकडचा आवरावरी वगैरे तो छंद जास्त असतो, पण ते मुलांना आता आवडत नाही. आता बस म्हणतात. पण ते महिलांसाठी मेडिटेशनचं काम करतात. म्हणजे आज मी नुसती कपाट जरी आवडायला घेतलं तर मनातले विचार बदलतात. थोडंसं आपण वेगळ्या यांनी नव्याने रचायला लागतो. आहे तेच कपडे आहे तेच कपाट, पण आपल्याला विचार तिथे बदलतो. कमाल. मला हे विचारायचं आहे ते मागचे जसं कितीतरी वर्ष तुम्ही समाजाचं देणं म्हणून काम करता. काय कमी तुम्हाला जाणवतं या सगळ्या गोष्टींमध्ये? जसं लग्न करून आलेली स्त्री आधी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, पहिले 3-4 महिने 5-6 महिने खूप सुंदर जातात. मग नंतर मी काय करू हा प्रश्न सुरू होते. त्या अशा नववधू स्त्रीला तुम्ही काय असा सल्ला द्याल की तिथून पुढे आयुष्य बदलणार असतं? काहींचे जॉब फिक्स असतात, त्यांना पर्याय नाहीये. पण काहींचे असतात की नाही तू घरात बस कर, काही नाही केलं तू तरी करेल. पण अशा व्यक्तीने काहीतरी करायला पाहिजे. बिकॉज आजकाल एन्झायटी, टेन्शन, फोबिया, डोकेदुखी नावाचे अतिशय ज्याला काहीच अडचणीशी दुखणे लागलेली. ही इथं म्हणते काही दशकापूर्वी हे तुम्ही ऐकले पण नसले शब्द की काय असते एन्झायटी, काय असते फोबिया, काय असते, म्हणजे हे माहित नाहीये. पण आता हे दुखणे सोशल मीडिया थ्रू, मोबाईल थ्रू आपल्या घरात आपल्या हातात आलेली आहे. अशा लोकांना किंवा अशा महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी तर म्हणेल की सुरुवातीचे तर दिवस येतात, पण तुमच्या मनात काय असेल इच्छा घरात बसून की बाबा कुकिंगची, असं पण नाहीये की आपण घरात बसून पण कुकिंगच्या ऑर्डर वगैरे घेऊ शकतो. म्हणजे आवड बनवून तुम्हाला काय हे नाही, पण वेळ येते तुम्ही सवड काढली तर आपली आवड हे होते, तर तुम्ही ते करू शकता. नंतर काही वेगवेगळे आता आमचे
माझा डिप्लोमा झाला होता बेकरी कन्फेक्शनरी. बरं. तर मला आवड आहे म्हणून मी कधी केक बनव, नानकटाई बनव. आता माझी बहिणीला पण ती घरात बसून असायची. आता मुलगी मोठी झाली, मग मी तिला पण म्हणायची की नुसतंच घरात हे कर ते कर, नाही का, तिला ऍक्टिव्ह आहे. पण आता आता ती नानकटाई वगैरे बनवायला लागली. मग ते आता तिचे छान सेल होतात. म्हणजे केक म्हणजे खूप सुंदर बनवते ती केक. मग ते पण आता तिला घरात बसून जरा थोडंसं केलं तर तिलाही वाटते की मी करू शकते, तर ती बनवायला लागली. तसंच प्रत्येक महिलांनी खूप म्हणजे पेंटिंगचे आहेत. तुम्हाला आता काय काय शिकले तर तुम्हाला मुलांना, कुठल्या गरीब मुलांनाही तुम्ही शिकवू शकता. नाही तुम्हाला पैशाची गरज नसते, फ्री ट्युशन घेऊ शकता. कुकिंगचे असतात, पण तुम्हाला अजून काही कलाकुसर आहेत, नवीन नवीन फ्लॉवर अरेंजमेंट आहेत, बरेच काही काही गोष्टी आहेत जे आत्ताच्या युगात तुम्हाला उपयोगी पडतील. अशा गोष्टी तुम्ही केल्या तर त्याच्यातही तुमचा वेळ जाऊ शकतो. बरोबर. असं थोडंसं आधीच्याच प्रश्नात म्हटलं की सोशल मीडियाने खूप डिस्टर्ब व्हायला लागलेत महिला. ह्याला तुम्ही काय पर्याय द्याल? म्हणजे पहिले मोबाईल तर उगाच माझा वेळ त्याच्यात जातो, सत्कार मी कसं लावाल? म्हणजे मग तेच सांगते ना, आपण काहीतरी करत राहिलो तर आपल्या मोबाईलकडे जास्त लक्ष जात नाही. बघा आता आपल्याकडे कोण पाहुणे येणार असतील, नाहीतर काहीतरी आता आपल्या दिवाळीतच बघा बनवायचं असेल तर कुणी दिलेला मेसेज सुद्धा आपण बघत नाही, एक बिझी होऊन जातो. बिझी आहे. तसं आपण पण थोडंसं बाबा 2 तास आपल्याला वेळ द्यायचाच आहे, मोबाईल वगैरे नाही घेतला असं आपण मनाशी ठरवलेलं नाही. मोबाईल पासून आपण आपोआप दूर होऊ शकतो. तुमच्या आईने तुम्हाला जो सल्ला दिला होता की लग्नानंतर काही दिवसानंतर तुला एकटेपण आहे, तू काहीतरी शिक, आणि त्याच्यातून हा एवढा मोठा प्रपंच सुरू झाला की एका पार्लर मधून 50 मुलीपासून त्यांना जी मिळालेले रोजगार आहेत आणि आता कुठेतरी स्थायी आहे, त्यांना पण त्यांचं इन्कम सुरू झालेलं आहे आणि त्या स्टेबल असतील, कुठेतरी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील. अशी एखादी महिला किंवा त्यातली एखादी आठवणीची मुलगी, तिच्याबद्दल काही बोलाल तुम्ही? एक शुभांगी म्हणून मुलगी इकडे कोकट वस्तीवर राहत होती. तिच्या काम करायला यायची. मग त्या म्हटल्या माझी मुलगी वगैरे, तिला शिकायचे पण पैसे नाही. तिला म्हणायचं ना तुम्ही सकाळी. मग त्या कामाला यायच्या, तर तिकडून येणं जाणं पण खूप अवघड झालं आणि मुलींना एकटं सोडणं पण अवघड आहे. मग त्या कामाला यायच्या ना, तेव्हा त्या मुलीला त्या सकाळी 8 वाजता माझ्या घरी सोडायची. माझी मुलं शाळेत गेलेली असायची. मग मी 8 ते 10, 11, 40 वाजतापर्यंत मी तिला थोडं थोडं शिकवायचे, नोट्स लिहून द्यायचे. तुम्हाला कसे पैसे द्यायचे तसे द्या, मग जाऊ दे. आणि अशी कामं केली ना, म्हणजे मी आतापर्यंत पार्लरचं म्हणा, राजकारणाचं म्हणा, रेस्टिंगचं म्हणा, कोणाचे 2 रुपये नाही घ्यायचे. आणि जे असं त्यात समाधानी केलं तर आपण रात्रीची झोप छान लागली ना, त्याच्यातच सगळं मिळालं. बरोबर. मग तशी ती यायची, काम करायची आणि तिथे शिकायची. तसं शिकत शिकत तिने कोर्स केला, लग्न झाले, तिला मशीद दिलं. मिस्टरही चांगले होते, पण काही दिवसांनी तिच्या मिस्टरांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या. मग तिच्या मिस्टरांच्या दोन्ही किडनी फेल झाल्यावर तिला मग प्रॉब्लेम आला. आणि तेव्हा मी तिला म्हटलं तर टेलरिंगचं पण शिकतं. ते फिरंगुटलं की तिच्या घराजवळ होतं, तर तेव्हा तिने सुरू केलं पार्लर. मग मला म्हटली ताई काय काय करायचं काय? मी सगळं म्हटलं तिने सगळं सामान वगैरे सगळं घेऊन दिलं आणि मग तिने टाकलं पार्लर पण आणि टेलरिंगचं पण शिकली. मग तिला नंतर हा प्रसंग आला, मुली जुळ्या झाली. पण मग त्याच्यात नंतर त्याच्या मिस्टरांना काही थोडेफार पैसे मिळाले, त्याच्यात हे झालं. पण आज ती मेकअपचं पण शिकली. आता येते पण. त्या दिवशी आलती तर आंटी म्हणून मी तुमचं पार्लरचं करू का, काय करू का म्हणजे. मग ती आता मेकअपचं करते, टेलरिंग काम करते आणि पार्लरचंही करते. त्याच्यात ती तिच्या मिस्टरांना हातभार लावते आणि तिचं घरही सांभाळ. म्हणजे ते बघून पण छान वाटतं. अजूनही तिला काही लागलं, काही शिकवायचं असेल तर मी तिला फ्री शिकवते. ये तुला काही प्रॉब्लेम आला तर मी तुला शिकवते. तुमच्याकडे येणारी प्रत्येक महिला काहीतरी समाधानकारक उत्तर घेऊनच बाहेर पडते असं मला एकंदर लक्षात येतं. कमाल आहे तुम्ही आरतीताई. खरंच आरतीताई म्हणजे नावालाच तुम्ही सार्थकी आहात. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याला आलेला आहे. आपल्या सख्यांसाठी, महिला वर्गांसाठी आणि श्रोत्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? संदेश म्हणजे असा की कुठलाही प्रसंग असो, कुठलाही क्षण असो, माणसाला काही सगळे दिवस सारखे येत नाही. तर कुठल्याही त्या गोष्टीत कधी कुठला प्रसंग आले तर डगमगून जायचं नाही, शांत विचार करायचा. आणि आपल्याला म्हणजे पुढचा करतोय तसं काही करता येणार नाही, पण आपल्यातच काही गुण असतात ते आपले गुण आपण जाणून घ्यायचे. ज्याच्यात आपल्याला आवड आहे ती आवड हे केली तर आपण त्याच्यातून सवड काढून सुद्धा प्रत्येक गोष्ट करू शकतो. आणि तसं केलं तर आपल्या
नाही तुम्हाला नाही गरज आहे ना, तुम्ही आवड म्हणून घरात करा, नाहीतर कुठल्या कोणाला मदत लागत असेल तर त्यांना करू शकता. पण हे केलेलं कधी वाया जात नाही आणि कधी कुठला प्रसंग आला तर आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो. एवढंच आहे की कितीही काही केलं तरी घाबरून न जाता आपल्या समाजाबरोबर एकनिष्ठ राहिलं आणि प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्याला काहीही कमी पडत नाही, आपण त्यात पुढे जातो. मान आरती ते खूप सुंदर संदेश तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिला, मैत्रिणींना दिला. खूप सुंदर बोललात तुम्ही, अगदी सार्थकी उत्तरं तुम्ही माझ्या प्रश्नांची दिली. नक्कीच आमचे श्रोतेही समाधानी झाले ते तुमच्या येण्यामुळे. तुम्ही आज FTIच्या रेडिओ स्टेशन मध्ये आलात त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचेही मला तुम्ही बोलवलं आणि माझी माहिती जाणून घेतली आणि माझी माहिती आता पुढच्यापर्यंत जाणार आणि त्याच्यातून महिलांना एक प्रेरणा मिळेल याबद्दल मी तुमचे खूप धन्यवाद मानते. रेडिओ FTI 90.4 FM यांच्याचा मी आभारी आहे. तर श्रोते, मी तुमची रेडिओ मैत्रीण मोनिका. आता मी तुमची रजा घेते. नक्की भेटूया पुढच्या भागात नवीन एका पाहुण्यासह, डॉक्टरसह, नवीन विषय घेऊन. आता मी तुमची रजा घेते. धन्यवाद. मंडळी, आता मात्र वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढील भागात, पण तुम्ही ऐकत राहा तुमचा आणि आमचा, आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ.